BSc सारखी पदवी घेऊन नोकरीच्या शोधात असणारा एक युवक अपेक्षित नोकरी न मिळाल्यानं शेतीकडे वळतो. पारंपरिक पद्धतीच्या पिकांकडे न वळता हळदीची लागवड करतो आणि त्याचं जीवन उजळून निघतं. पाहूयात इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा रिपोर्ट. येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतलं जातं. कांदा पिकाच्या दरात शाश्वती नसल्यानं फायदा तोटा होत असतो. त्यामुळे पारंपरिक पिकांकडे न वळता पाचपुते यांनी हळद पिकाच्या लागवडीला पसंती दिली. गेल्या 5 वर्षांपासून ते हळद पिकाची लागवड करतायत. त्या जोडीला हळद, मिरची, धनिया यांची पावडर तयार करून एंजल या नावानं विक्री करतायत. शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, डाळिंब या पिकांचे उत्पन्न घेतायत. खर्च वजा जाता 25 ते 30 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न त्यांना मिळतंय. हळदीचं उत्पन्न काढत असताना त्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत होते. या वर्षीपासून ते ओल्या हळदीवर प्रक्रिया करून हळकुंड तयार करू लागलेत. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात आत्मा योजनेअंतर्गत हळदीसाठी त्यांना स्टॉल मिळाला. त्यासाठी 20 ते 25 किलो हळकुंड दळून त्याची पावडर त्यांनी तयार केली. त्यानंतर हळदीची पॅकिंग करून ती प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवली. हळदीला मागणी असल्याचं जाणवल्यानं ओल्या हळदीपासून पावडर तयार करून मोठा प्रक्रिया उद्योग उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी गुजरात येथून मशिनरी मागवल्यात. हळद पीक लावलं, मला त्यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतंय आणि 5 वर्षापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहे. पण आता त्यामध्येच मी हळदीपासून पावडर बनवण्याची एक फॅक्टरीचा माझा मानस आहे. हळद हे बिनखर्चिक पीक आहे. या पिकावर करपा रोग सोडून इतर कीड आणि रोग पडत नाही. हळदीची शेती सेंद्रिय पद्धतीने ते करतात. पाचपुते यांचा स्वतःचा 20,000 पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म आहे. गायी आणि म्हशी सुद्धा त्यांनी पाळल्या आहेत. गांडूळ खताचीही ते निर्मिती करतात. त्यामुळे सेंद्रिय खताचा प्रश्न सुटतो. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी दही आणि गोमूत्र एकत्र करून त्याची ते फवारणी करतात. पोल्ट्री फार्मचा पण बिझनेस आहे. 20,000 क्षमतेचा पोल्ट्री फार्म आहे माझं. त्याचं जे खत निघतं ते मी हळदीसाठी वापरतो आणि हळद ही संपूर्णतः ऑर्गॅनिक करत आहे. आणि लोकांचा कल कसा आहे, आज मार्केटमध्ये ऑर्गॅनिक कडे जास्त वळालेले. जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे ही हळद, तर ही हळद देण्याचा माझा पूर्ण असा विचार आहे. आणि हळदी पावडर आणि त्याबरोबर मसाल्याचे पदार्थ पण मी मार्केटमध्ये आणत आहे. पाचपुते यांच्या शेतातील जमीन मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी आहे. मे महिन्याच्या अखेरीला किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला ते हळदीची लागवड करतात. 3 ट्रॅक्टर कोंबडी खत आणि 4 ट्रॅक्टर शेणखत ते एकरी देतात. कोंबडी खत आणि शेणखताची मात्रा अधिक दिल्यास रोग येतच नाही असा अनुभव आहे. शेतात 5 दिवसातून केवळ 1 तास ड्रीपनं पाणी दिले जातंय. 6 एकरामध्ये सोन्यासारखं हळदीचं पीक घेऊन पाचपुते हे वर्षाला एकरी 5 लाख रुपये कमवत आहेत. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.